सुप्रसिद्ध समालोचक वैभव भोपी सर, अगदी दोन्ही जबरदस्त आवाज हिंदी मराठीतील आजच्या रात्रीतील जोडलेले हे दोन्ही समालोचक संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया। प्रवीणजी गायकर सरांचा पहिल्या रात्रीत आपण आलात आणि पहिली रात्र आपल्या नावावर करून घेतलीत आवाजाने। हॅलो हॅलो अगदी आपण सन्मान केला जाईल संदेश दादांच्या शुभ हस्ते प्रवीणजी गायकर सरांचा मान सन्मान या अगदी प्रवीण सरांचा आपण सन्मान करतोय। प्रवीणजी गायकर वाकडी पनवेल विभागातील एक दमदार आवाज, रायगड ज्यानं गाजवून सोडले आपल्या आवाजानं हिंदी भाषेचं प्रभुत्व, राष्ट्रीय भाषेचा गोड आवाज आणि त्यांचा सन्मान या अगदी सरपंच ट्रॉफीचा हा मान सन्मान आजच्या रात्रीतील चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका। दादर टीम आपणास देखील विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका, याची देखील नोंद घ्या। अगदी जुगल देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि तदनंतर पुढील सन्मान आपण करूया हरिग्राम गावातील एक दमदार आवाज वैभव भोपी सरांचा देखील सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल। जुगल घरत संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया। अगदी वैभव सरांचा हा सन्मान गुलाबी थंडीमध्ये आज आपण आलात आणि आजचा दिवस आमच्या आजची रात्र अगदी तुमच्या आवाजानं आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं। खूप लांबचा पल्ला पार करून प्रवीण सर आपण आलात, पहिल्यांदाच आम्ही तुमच्या समवेत जोडलो आणि अगदी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि नक्कीच आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत। आमचं पुनश्च एकदा आम्ही आयोजकांच्या वतीनं शब्द सुमने हार्दिक आभारी आहोत आणि वळतोय बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या दिशेने जाऊया। पैसे घेतील ना बंद कर चला समोरील प्रेक्षक खाली बसायचा आहे, सामना चालू होतोय। पहिलाच बॉल आक्रमण केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, गोलीच्या वेगानं क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे। असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा ओलांडेल का, तत्वर पाहिलं गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने पास। समोरील प्रेक्षक माय बापांना लास्ट विनंती असेल आपण खाली बसायचं, आम्हाला दिसलं नाही काय झालं ते, तुम्हीच खाली बसा। आपण नक्कीच मी वाहन चालकाला विनंती करतोय आपण आपले लाईट्स वगैरे बंद करायचे आहेत, पास सामना शेवटचा आहे, अटीतटीचा आहे। सुपर बॉल, लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स। अगदी आपण पाहतोय सुपर 4 साठी ही लढत पाहायला मिळते। अगदी आजची रात्र कोणता संघ आपल्या नावावर करेल आजची रात्र हे पाहणं गरजेचं आहे। एकीकडून डेव्हिड 11 गावदेवी केळवणे त्यांच्या विरोधात खेळतात हर्षदा स्पोर्ट्स जानतराजा दादर पेन, सलामी वीर बादल म्हात्रे आणि कुणाल पाटील। पहिले षटक हाताळण्यासाठी हर्ष पाटील, एक से बढ़कर एक दोन्ही खिलाडी पाहायला मिळतात। अगदी दोन्ही खेळाडू पाहिले तर टीमचे ट्रम्प कार्ड आहेत, जेव्हा समोरच्याचा बादशाह बाहेर निघतो ना तेव्हा आपला देखील एक्का निघणं गरजेचं आहे आणि तेच काम केले गेलंय। पाहूया रणनीती आखल्या जातील दोन्ही सलामी वीरांसमवेत। चांगलाच बॉल पाहायला मिळतोय, अगदी चेंडू आपण पाहिलं तर मिड ऑनला थांबवलं गेले क्षेत्ररक्षकानं। चांगलं कमबॅक, बादल मात्र ऑन स्ट्राईकला। बादल जास्त वेळ शांत बसणारातला हा खेळाडू नव्हे आहे, बरसताना नक्कीच पाहायला मिळेल। पाहूया गोलंदाजी देखील चांगल्याच धाटणीची होते, चांगल्याच दमखमची होताना पाहायला मिळते। हर्ष पाटील टू बादल,
यावलचा बॉल लॉंग ऑफच्या रिजनला फटका फसला गेलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला कर्णधारानं सुंदर टिपला झेल. गोल्डन विकेट टेकन बाय हर्ष पाटील. डीजे ठोक. अगदी दादरचा बादल शांत पासून माघारी परतवलाय. नवीन फलंदाज रितेश वारी. मी पहा माझ्या समोरील क्रीडा चाहत्यांना मी विनंती करतोय, प्रेक्षक माय बापांना, आपण थोडं मागे व्हा आणि खाली बसा जेणेकरून आम्हाला चेंडू दिसतील. आम्हाला अडतेले येतात पहा. वारंवार मी विनंती करतोय. दादरचे प्रेक्षक तुम्ही जरा साईडला व्हा प्लीज. यावेळी चांगला फटका सरळच्या दिशेला स्ट्रेट टू द बॉलर. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय पहा. प्रत्येकानं 100% डेडिकेट केलंय. ओके 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 सर. ओके सर. चेकआउट केलं जाईल. पाहूया. चला ऑन फील्ड डिसिजन असेल इथून, कारण की इथून अगदी कॅमेरामध्ये देखील हे एक क्षणचित्र कॅप्चर. थांबा, सामना थांबवायचा आहे. सामना देखील थांबवायचा आहे. पंच प्रेक्षक आपण साईडला व्हा. चला मागे व्हा. मी वारंवार तुम्हाला आमचा आवाज येतोय तरी तुम्ही जर ऐकत नसाल तर कुठेतरी आयोजक काटेकोर पद्धतीचे नियम घेतील जेणेकरून आम्हाला पुढील घडामोडी दिसतील त्या प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येतील. कारण की तुमचेच प्रेक्षक घर बसल्या ही स्पर्धा पाहतात याची देखील नोंद घ्या. जिथपर्यंत खेळाडू बसत नाही तिथपर्यंत सामना चालू थांबवायचा आहे प्लीज सर. कारण की जिथपर्यंत प्रेक्षक बघा आयोजक कळवतात सामना तुमच्यासाठी जितका महत्वाचा आहे तितका संयोजकांसाठी प्रेक्षकांसाठी युट्यूब टेलिकास्ट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी देखील महत्वाचा आहे. चला पंच नक्कीच या डीजे जवळ देखील जागा आहे आपल्यापर्यंत. पुनश्च एकदा कळवलं जाईल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 4 1 बाद 4 चेंडू झालेत. यावेळेस चेंडूला अगदी तटवलंय. शॉर्ट पॉइंटला फेकी केली आहे. तत्वर चित्त्याची चपलाय कोल्ह्याचे चतुराईनं एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एकेरी धावेनं एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल आल्यात 1 बाद 5 धावा धावफलकावर जोडल्या जातील. बाद झालेले फलंदाज बादल म्हात्रे. एक षटकाचा खेळ पाहायला मिळाला आहे. पहिल्याच षटकामध्ये एक षटकार 2 चौकार अडवले गेले. पहा परेश म्हात्रे आजच्या रात्रीत आमच्या समवेत लेखनीची भूमिका ज्याने निभावली आहे. गुणांकन करतात. चांगली हँडरायटिंग आणि चांगल्या पद्धतीने लेखाजोखा पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी येथील ओमकार माली अगदी दुसरं क्षेपणास्त्र बाहेर निघले जाते आहे. अगदी
गावदेवी डेव्हिड 11 केळवणे टीम म्हटलं तर एक से बडकर एक त्यांच्यामध्ये खेळाडू आहेत. एकीकडून आपण पाहिलं तर बादल मात्रेचा संघ देखील 101 खेळाडू आहेत. चांगलाच फटका आलाय, चेंडूला उडवलाय पण चेंडूची उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलाच झेल टिपला जातोय, सुंदर टिपलाय झेल, थांबवलाय खेळाडूचा खेळ. विकेट नंबर 2 बॅक टू द पॅव्हिलियन. प्रतीश पाटील मिड विकेटचे क्षेत्ररक्षक सीमारक्षक चांगलं काम करतायत. संघ बॅकफुटला आलाय, संघाला आता मात्र उभा राहावं लागेल. संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज 27 नंबर परिधान केलेले स्वप्नील येताना पाहायला मिळतील. रितेश देखील बाद झालेत. ज्या खेळाडूकडं अगदी टीम जांतराचा दादर पिन अगदी लक्ष केंद्रित केलं होतं तो खेळाडू देखील स्वस्तात माघारी पाठवला आहे. खेळ सावरावा लागेल. कुणाल पाटील आणि नवीन आलेले फलंदाज स्वप्नील. स्वप्नीलला स्वप्न दाखवावे लागतील आणि ते स्वप्न पूर्णपणे उभारावे लागतील. कारण की कैकदा असं म्हटलं जाते की संघर्ष करणे गरजेचं आहे. प्रत्येकाच्या पाठीला संघर्ष येत आहे. कैकदा म्हणतात आज तुमच्याशी काही नाही होणार, ते म्हणणाऱ्यांना करून दाखवावं लागेल. टीम हर्षदा स्पोर्ट्स जांतराचा दादर पेन टीमला गणाचे घाव सुसून संघ प्रयत्न करतोय. प्रयत्नाती परमेश्वर म्हणावा लागेल. इथून 5च धावा आल्यात. अगदी ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय बापांची आणि शिवरायांची गोड प्रतिमा. खरं प्रेरणास्थान आहे, स्मृतीस्थान आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं. यावेळचा देखील बॉल ऑफ साइड द ऑफ स्टंप. भन्नाट वेग 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 आणि वेग, प्रचंड वेग पाहायला मिळालाय. पाटण बॉलचं कॉन्टॅक्ट घडलं नाही. ऑफ साइड द ऑफ स्टंप चेंडू फेकला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जाते. चेंडू डॉट. जितके चेंडू डॉट येईल तितके डोक्याला डोकी डोकी ठरेल. येणारे बॉल डॉट आले तर संघ अडचणीमध्ये येईल. प्रत्येक बॉलवर प्रहार करणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवर धावा येणं गरजेचं आहे. महत्वाचा सामना आहे. शेवटपर्यंत चाललेली ही झुंज लढाई पाहायला मिळते. झुंज दिली गेल्या सरळच्या दिशेला. गुड वाईस ऑफ द बॅट आणि झेल कैद केलाय. क्या बात आहे. नक्की मैदानामध्ये चाललंय काय. पूर्णपणे कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळेल. येणारे प्रत्येक बॉल सीमारक्षकाने अडवलेत आणि आपले पूर्णपणे प्रतिस्पर्धी टीम समवेत धागे धडाडलेत. अंदाजे जसा सामना रंगात येतोय तसा डीजे देखील रंगामध्ये आणि ढंगामध्ये येतोय. चांगले संगीत पाहायला मिळतात. वातावरण पूर्णपणे या गुलाबी थंडीमध्ये गरम केलंय. अभिजित येत आहेत नवीन फलंदाज. अगदी 5 धावसंख्येवर 3 गडी तंबू मध्ये विसावले. चांगली गोलंदाजी ओमकार मालीनं. यावेळी चांगला फटका आहे. आल्या आल्या अगदी लगोत क्षेत्राच्या डोक्यावरून हॅमर स्ट्रोक, बिग हिट, षटकार. कळून चुकलंय. आता धावा येणं गरजेचं आहे.
अन्यथा आपला तिकीट या स्पर्धेमधून बाद होईल. चांगलाच फटका ओमकार मालीला दिलाय अभिजितनं. यावेळी देखील कॅट बँड चेंडू बॅटला ब्रश झालाय. कधी जल्लोष अगदी आपण पाहिलं तर पहा शांतता राखायची आहे. खेळवण्याचे प्रेक्षक तुम्ही पडद्याच्या मागे जाऊन जल्लोष करा. जिंकल्यावरती किंवा काही सामना होईल तेव्हा नंतर बघू. पहा अन्यथा आयोजक कडक कारवाई करतील. शेवटच्या क्षणाचा सामना आहे आणि तुम्ही तुमचा जल्लोष प्रत्येकाला कळतोय पण तुम्ही अगदी भगव्या पट्ट्याच्या आतमध्ये जाऊ नका जेणेकरून स्पर्धेला गालबोट होईल. कुठेतरी गडबड होईल. संयोजकांपर्यंत पहा पूर्ण संयोजक तिथे आलेत. शेवटच्या क्षणामध्ये आपण असे चुकीचं कृत्य करू नका. सामना प्रत्येक टीम साठी काटेकोर पद्धतीचा आहे. डेव्हिड 11 गावदेवी केळवणे. पहा जास्तच जर तुमचे गडबड घोटाळे झाले तर दोन्ही टीमला आम्ही बाद करू. संयोजक दोन्ही टीमला बाद करतील. आजच्या रात्रीचा खेळ काय करायचा आहे ते आयोजक बघतील. मग पहा मी विनंती करतोय बादल मात्र तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना जरा सबुरीने घेत चला आणि एकीकडून सिद्धेश पाटील आपण आपल्या प्रेक्षकांना सबुरीने घेत चला. दोन्ही टीमला आम्ही शेवटच्या कडक कारवाईचा पुकार असेल अन्यथा इथून मात्र थेट सामना थांबवला जाईल. दोन्ही टीमला हा अंतिम शेवटचा पुकार असेल अन्यथा या मैदानावरून तुम्हाला कायमचा बाद केलं जाईल याची नोंद घ्या. चला आपण बाहेर व्हा. पहा मैदान सोडा. पंच सामना खेळू थांबवा. सामना चालू करूच नका. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. हरेश पाटील आपण आपल्या प्रेक्षकांना थोडं कंट्रोल मध्ये ठेवायला सांगायचं आहे. चला मॅच चालू करायचा. मॅच ऑन गेम ऑन करायचं आहे. धावा आल्यात 11. शेवटचा चेंडू शेवटचा अस्त्र. षटक क्रमांक दुसरा ओमकार माळी. ओमकार माळी लास्ट बॉल ऑन स्ट्राइकला बॅट्समन अतुल ठाकूर. लॉंग ऑन रिझर्वला चेंडू चालला. एक धाव घेतली. दुसरीचा पलटवार. लॉंग चेसिंग यस्नो आहाना तू तुम्ही इथून फेक ही थोडीशी खराब. 2 धावा अर्जित करूया. 2 धावेनं संघाची टोटल येते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या 4 बाद 13. 4 गडांच्या मोबदल्यात 13 धावा. बाद झालेले फलंदाज बादल मात्रे, रितेश वारी, स्वप्नील अभिजित. 13 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जे काय करायचं आहे ते आताच करायचं आहे आणि या क्षणाला करायचं आहे. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संघे क्रिकेटचं युद्ध सुरू. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लास्ट ओव्हर असेल. पहिल्या डावातील इथून ज्या धावा येतील त्या प्रतिस्पर्धी संघाला पूरक असतील कारण की नशीब नाईक सारखा भन्नाट गोलंदाज आपल्या खेम्यामध्ये आहे. एकीकडून आपण पाहिलं तर राम सारखा देखील गोलंदाज आहे. हे प्रामुख्याचे गोलंदाज असताना परेशजी धावा इथून 30 धावा आल्या ना टार्गेट सेट तर कुठेतरी प्रतिस्पर्धी टीमला पूर्णपणे घाम फोडू शकतोय. कारण की मागील सामना देखील पहिलाच सामना आपण पाहिलात तर हलवार पद्धतीचा होता. 50 धावा कंप्लीट केल्या काय नावा टीमनं आणि प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारावी लागली होती. कारण की नक्कीच 12 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर सलामीला आलेले कुणाल पाटील आलेत. डावखुरे हाताचा फलंदाज. पाहूया कुणाल काय करतोय. दडपण आहे तिथून अगदी पावलामध्ये चुकामुक झाल्या आहे. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स आणि इथून
अगदी पंचांना आयपीएलला दाद दिली आहे. फलंदाज अगदी 3 यष्टांच्या समोर येताना पाहायला मिळतील. पाईट चिटच्या रूपानं फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज 12 नंबर जर्सी परिधान केलेले नितेश. पाहूया नितेश इथून काय करतील. अगदी सलामीला आलेले कुणाला 12 चेंडू नंतर स्ट्राईक वर आले होते आणि फलंदाज अगदी ऑस्ट्रेलियन डक घेऊन माघारी आलेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्वप्नील घरत येत आहेत. एक से बढ़कर एक गोलंदाज डेव्हिड 11 गावदेवी केलवणेच्या खेम्यामध्ये देखील पाहायला मिळतात. या संघाने देखील काही पारितोषिक पटकवलीत यंदाच्या हंगामामध्ये. चांगलेच खेळ झालाय प्रत्येक खेळाडूचं. अगदी रनिंग मध्ये आपण पाहिलं तर अमर पाटील सध्या चर्चेमध्ये आहेत. अगदी हा ट्रॅकर बॉल आहे. अकोट टप्प्याचा ऑन साइडला खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेला. अगदी चांगले प्रयत्न होते तत्वर चेंडू सीमारेषा ओलांडतोय. येतोय 4 धावसंख्येचा हा चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 धावा आल्यात. येणारे 4 बॉलवर अगदी 10 धावा येणं गरजेचं आहे. फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. यावेळचा चांगलाच बॉल पाहायला मिळतो. अगदी आगले वेगळे ऍक्शन पाहायला मिळते. पहा थोडी लसित मलिंगा प्रमाणे चेंडू फेकण्याचं काम करतायत. ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू फेकले गेले आहेत. डॉट बॉल आलाय. तीन चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3 चेंडू मध्ये कितपर्यंत धावा उभारल्या जातील. टोटल 17 धावा आल्यात. हर्षदा स्पोर्ट्स जानता राजा दादर पेन. यावरचा बॉल पहा. सुपर बॉल. अगदी दांड्या वाकवल्यात. यष्ट्या वाकवल्यात. होगी तेरी दांडी गुल. स्वप्नील घरत मैदान के अंदर पावरफुल. सातत्यानं गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळालाय. त्या आज त्यांच्या वाटेला फलंदाजी आले. नशीब नाईकला आपलं नशीब आजमावावं लागेल पुढील 2 चेंडूंवर. पाहूया नशिबाची आज कुपी पानाला लावतील का. नशीब ज्याला आजमावावं लागेल. चांगलंच नाव आई वडिलांनी ठेवलंय नशीब. आणि नशिबाची साथ सातत्याने या खेळाडूला मिळाली आहे. सरपंच ट्रॉफी एन्जॉय करतोय. पहिली रात्र शेवटचा सामना जिंकणार तो मात्र क्वालिफाय होणार. सुपर बॉल भन्नाट वेग आणि प्रचंड वेग. 22च्या रूपाने ही एक धावसंख्या पाहायला मिळते. अगदी वारंवार चेंडू लसित मलिंगा सारखे यॉर्करच फेकले जात आहेत. रुदर फुटबॉल ज्याला म्हटलं जात आहे. फलंदाजाच्या पायामध्ये पूर्णपणे बेड्या अडकवणारे चेंडू फेकतायत. चांगलाच सराव देखील पाहायला मिळते. असे चेंडू फेकण्यासाठी सातत्यानं असलेले परिश्रम सराव हे येणं गरजेचं आहे आपल्याकडं. आणि इथे सराव पाहायला मिळते. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग.
चा बॉल पहिल्या सत्रामध्ये फक्त 18 धावा आल्यात. पाहूया षटकार येईल का. अगदी चेंडू बॅटच्या खालच्या पाट्याला राहिलाय. येणारे पुढील 18 बॉल आणि 19 ची गरज असेल. बॉल टू रनचं समीकरण आहे. या क्षणाला फक्त आणि फक्त हर्षदा स्पोर्ट्स जांतराचा दादर पेडला काय करायचं आहे, तर आपल्याकडे असलेले कुवत, कौशल्य, टॅलेंट दाखवून क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करावी लागेल. जशी गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झाली आहे तशीच गोलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये होईल का हे नक्कीच आपण पाहूया. तुर्तास मात्र ब्रेक घेऊया, जाऊया विशेषतः असे आपले डीजे विशेष. पंचांकडे चेंडू असतील. सलामीवीर लगेचच आपण दाखल व्हा. प्रामुख्याचे सलामीवीर अजय घरत, हरीश पाटील. पंचांकडे 2 चेंडू आहेत तर तुम्ही थेट खेळ चालू करा. अगदी पिंक पॅन्थर्स न घाम फोडलाय येणाऱ्या प्रत्येक टीमला. मग कोटनाकाचं मैदान, त्यानंतर जासेच मैदान, आणि आज मात्र ते पराभव होऊन बेडकलच्या मैदानावर आलेत. पाहूया हार जीत हे क्रिकेटमध्ये असतोय, हार जीतचा पडाव आहे. पण आज त्यांचे युट्यूबला अगदी रील्स देखील आपण पाहतोय इंस्टाग्रामवर. युट्यूबला जर आपण खऱ्या अर्थानं कोणत्याही केलेवणे संघाला जर कोणी या सोशल मीडियावर जर वाव दिला असेल तर एकमेव नाव प्रणय मोकाल. नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगले रील्स देखील पाहायला मिळतात. सिद्धेशची देखील एक चांगली रील्स आम्हाला पाहायला मिळाली आहे. त्यानंतर आताच अगदी अमर पाटील चर्चेत आहेत. हरीश देखील चांगली रील्स. RS कोटनाका ट्रॉफी मध्ये प्रेक्षकांनी देखील चांगली दाद टीम केलवणाला देखील दिली होती. हे चांगलं काम प्रणील मोकलच्या माध्यमातून केलंय. एका व्हिडिओ मध्ये आम्ही देखील आलो त्यांच्या. नक्कीच जर केलवना टीम आज विजेता झाला तर अमर पाटील यांच्याकडून एक आगळी वेगळी असे डान्सिंग डाऊन आपल्याला पाहायला मिळेल. आगळी वेगळी शैली, त्यांचा जल्लोष पाहायला मिळेल. पाहूया कसा खेळ घडेल. अगदी समोरील प्रतिस्पर्धी संघातील पहिला क्षेपणास्त्र बाहेर निघला जातोय. अगदी दादर पेनचा एक्सप्रेस रेलगाडी आपल्याला पाहायला मिळेल. नशीब नाईक स्वतःचं नशीब आजमावेल का, टीमचं नशीब भाग्य उजलवेल का हे देखील पाहूया. नशीब नाईक पहिले षटक हाताळतील. त्यांच्या समोर ऑन स्ट्राइक बॅट्समन अजय घरत पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राइक हरीश पाटील. युवराजना आखल्यात, रणनीत्या आखल्यात. आपल्याला हरवण्याचे प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे आणि ते कट रचले गेलेत. जांतराचा दादर पेनच्या माध्यमातून फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल आक्रमण केलाय. हवाई सपर फटका फसलाय का आणि चेंडू वन बाउन्स ओव्हर द रो पहिल्याच बॉलवर आलाय. हा संघर्षाचा वेलकम बाउंड्री.
क्षेत्ररक्षकाच्या खूप पुढे चेंडू पडताना पाहायला मिळाला. डोक्यावरून चेंडू सीमा पलीकडे चौकार आलाय. पहिलाच चांगला चौकारानं सुरुवात केली आहे अजय घरतनं. हा ट्रॅकर बॉल मागील दिशेला लॉंग लेग रिजनला. दोन क्षेत्ररक्षक पळतायत. त्यावर चेंडू चाललाय तर रम पम 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 बॅक टू बॅक 4 रन. द नेट. अगदी मोठा मासा गळाला आलाय पण चांगलंच काम करून फलंदाज बाद झालेत. कारण की पहिले दोन दिलासाजन्य स्ट्रोक चौकार अजयने फेकले ठोकलेत. त्यानंतर हरीशने 2 धावा काढल्यात. संघाला थोडस पुढे नेण्याचं काम केलंय. सिद्धेश पाटील नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी येतील रितेश वारी. वारी वारी अबकी वारी रितेश वारी. पाहूया रितेश वारी काय करतायत. रितेश वारीनं धावा थांबवणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जर पोहोचवायचा असेल तर हे षटक परेश इकॉनॉमिकली फेकणं गरजेचं आहे. 1 ते 2 धावाचं हा षटक आला तर पुढील षटकापर्यंत सामना जाऊ शकते. निर्धाव बॉल डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट फेकलाय. यावेळी चांगला फटका आहे. झेल मिळालाय. अगदी बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. सेकंड विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. संघ येतोय अडचणीत आता.
सलामीवीर अजय देखील बाद झालेत. प्रतीश पाटील नवीन फलंदाज. प्रतीश पाटील अगदी छोट्या उंचीचा हा खेळाडू. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय कारनामा करेल. 2 चेंडू तर सुस्थितीनं फेकले. रितेश वारीनं कमबॅक केलाय. आपल्या संघाला थोडस जिवंत ठेवलंय. 10 चेंडू 8 धावांची गरज आहे. या षटकावर संपूर्ण खेळ निर्धारित असेल परिस्थिती. इथून जर या षटकामध्ये मी म्हटलं 1 ते 2 धावांचं षटक आलं तर शेवटच्या क्षणाला कुठेतरी टीम जांत्राचा दादर हा सामना पलटवू शकतोय. प्रयत्न करतोय टीम डेव्हिड 11 गाव देवी केळवणे. नवीन फलंदाज प्रतीश. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केलेत. दोन्ही टीम अगदी आमने सामने झुंजलेत. डुशीमचं युद्ध. दोन्ही टीम एकमेकांना हरवण्यासाठी सज्ज झालेत. पाहूया गोलंदाज रितेश वारी. प्रितेश चांगला बॉल क्या बात आहे. कमबॅक केलाय. चांगलीच गोलंदाजी हातली आहे. संघर्षाच्या तलावामध्ये यशाचं प्रतिबिंब दिसतंय आणि संघर्ष पहिल्यापासून केलाय आणि आता यशाचं प्रतिबिंब नक्कीच उमटवण्याचं काम करतोय टीम जांता राजा दादरपेठ. यावेळी देखील झेलची शक्यता. झेल पकडलाय. सामना पलटवलाय. अगदी विकेट. फलंदाज होते इथून मात्र झेल बाद. आठची गरज असेल पहा. 8 चेंडू 8ची गरज. इक्वेशन पहा. बॉल टू इक्वेशन आहे. ओमकार माळी नवीन फलंदाज. या फलंदाजानं कैकदा सामने जिंकवले. येणारे 8 बॉल 8ची गरज आहे. लो स्कोरिंग सामना डोकी ठरलाय. 19 धावा काढण्यासाठी पहा संघाला किती प्रयत्न करावे लागतात. संघाला घाम घालावा लागलाय. संघाला संघर्ष करावा लागलाय. अगदी चांगलीच गोलंदाजी रितेश वारीने केली. असं म्हटलं जातंय तुलाच पुरी करायची. हाऊस आकाशी उंच उडायची. कधी नडायची तर कधी झुकायची. गड्यात तयारी ठेव रे मनाची. अगदी चेंडू हातातून निसटलाय. चुकीचा खेळ झालाय आणि हा अगदी मोक्याच्या क्षणाला चौकार आलाय. अगदी एकाच्या हातातून निसटलाय. दुसऱ्याच्या हातातून देखील सुटलाय. अगदी ही देखील झेल होता. थोडा अंडर प्रेशर मध्ये संघ आलाय आणि हा चौकार आलाय. चौकारानं 15 धावा धावफलकावर आल्यात. 7 चेंडू 4ची गरज असेल. 7 बॉल 4 धावा. चांगला खेळ केला होता. 5व्या बॉलवर चौकार आला. पा परेश ही झेल हातातून निसटली आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच असा खेळ होता. कारण की ही झेल पकडली असती तर 3 विकेट आल्या असत्या. यावेळी देखील दांड उद्ध्वस्त केलाय. अगदी पाय मोडीत खेळण्याचा प्रयत्न होता. अद्यापर्यंत सामना उत्कंठ आलाय. पहा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अमर पाटील नवीन फलंदाज. चला नवीन फलंदाज आपण तयारीत राहायचं आहे. अमर पाटील मैदानामध्ये आले आहेत. अगदी ज्यानं अगदी बकासूर सारखी झेप घेतली होती सरपंच ट्रॉफी जासेच्या मैदानावर. आज मात्र सरपंच ट्रॉफी बेंडकलच्या मैदानावर. पाहूया काय करतील अमर. सिद्धेश पाटील स्वतःवर नाराज असतील कारण की आल्या तेव्हापासून त्यांच्या वाटेला एक चेंडू आला नाही अद्याप. येणारे पुढील 6 बॉल 4ची गरज आहे. शेवटचा गोलंदाज कोणता वापरला जाईल पाहूया.
उत्साहवर्धक सामना घडलाय, उत्कंठा शिबेला पोहोचवणारा सामना घडलाय, शरीराचे काटे उंच करणारा सामना घडलाय. येणारे 7 बॉल 4 ची गरज आहे. 7 बॉल 4. कोणता गोलंदाज वापरला जाईल? कोणता गोलंदाज वापरला जाईल पाहूया. राम देखील आहेत त्यांच्याकडे, पण प्रवीण म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेत. अगदी फिरकीचा मारा, डावी कमान बाहेर काढली आहे. पाहूया डाव्या हाताचे गोलंदाज कैकदा प्रभावशाली ठरले आहेत. पाहूया डेव्हिड 11 गाव देवी केळवणे येणाऱ्या 7 बॉल मध्ये 4 धावा ठोकतील का? समोरील फलंदाज सिद्धेश पाटील अगदी कलात्मक फटके मारण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू आहे. आपले स्वप्न ज्यानं कैकदा क्रिकेटच्या मैदानावर पूर्ण केलेत, हे स्वप्न पूर्ण करेल का? पाहूया. जो जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल, जो हारेल तो या स्पर्धेची 365 दिवस वाट पाहिल. पाहूया येणारे 7 बॉल 4 ची गरज. प्रवीण म्हात्रे टू सिद्धेश पाटील. फिरून खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. येणारे 5 बॉल 4 ची गरज. 5 बॉल 4 ची गरज आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सरपंच ट्रॉफी 2025 आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज थांबलाय फलंदाजाला थांबवण्यासाठी, फलंदाज प्रयत्न करतोय गोलंदाजाला ठोकण्यासाठी. जास्त वेळ घेऊ नका. दादर संघ येणारे 5 बॉल 4 ची गरज आहे. गोलंदाज प्रेशर मध्ये आहेत. पूर्णपणे मॅच टफ फाईट होताना पाहायला मिळतोय. पाहूया गोलंदाज यावेळी चांगला फटका लॉंग ऑफच्या रिजनला. अगदी अमर पाटीलचा जल्लोष देखील पाहायला मिळेल. सिद्धेश पाटीलचे फटके 440 झटके. होऊ दे जल्लोष, होऊ दे कल्लोल, आवाज होणार, फटाकडे फुटणार, कारण की टीम जिंकणार आणि आम्ही देखील नाचणार. गाव देवी डेव्हिड 11 केळवणे डीजे ठोक. चला लाईनअप मध्येच चला इथून मैदान सोडवायचं आहे. प्लेयर ऑफ द मॅच ज्यानं एका षटकामध्ये 3 विकेट 8 धावा फक्त खर्च केल्यात आणि फलंदाजी करताना 2 चेंडू 4 धावा. ओमकार माळी प्लेयर ऑफ द मॅच आणि शेवटच्या क्षणाचा सुंदर फटका सिद्धेश पाटीलचा. चला फर्स्ट लाईट आपण बंद करायचं.